शुभ दिवस. आपल्या पित्ताशयामध्ये खडे होतात. खडे का होतात पित्ताशयामध्ये? किंवा याची प्रमुख कारणे कोणती? हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा पित्ताशयात खडे का होतात? याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे अत्यंत वाढलेलं असतं. बिलिरुबिनचं प्रमाण वाढलेलं असतं. 2 नंबरचं कारण म्हणजे बिलिरुबिनचं प्रमाण वाढलेलं असतं. नंबर 3, पित्ताशय पूर्ण निकामी होते. पित्ताशय पूर्ण रिकामे न होणे. 3 नंबरचे कारण पित्ताशय पूर्ण रिकामे होत नाही. 4 नंबरचं कारण सांगायचं झाल्यास लठ्ठपणा किंवा अचानक वजन कमी होणे. याने देखील पित्ताशयाचे खडे होतात. 6 नंबरचं कारण आहार आणि जीवनशैली. तसेच पुढील कारण वय आणि लिंग. आणि शेवटचं कारण अनुवंशिकता. थोडक्यात काय तर लिव्हर म्हणजे यकृत जेव्हा अतिरिक्त कोलेस्ट्रॉल तयार करतं तेव्हा ते पित्ताच्या रसात विरघळत नाही. पित्ताच्या रसामध्ये विरघळत नाही आणि त्याचे रूपांतर कठीण खड्यामध्ये होते. हे बघा, लिव्हर जेव्हा अतिरिक्त म्हणजे जास्त कोलेस्ट्रॉल तयार करते तेव्हा ते पित्ताच्या रसात विरघळत नाही आणि मग त्याचे रूपांतर कठीण खड्यामध्ये होते. तसेच लाल रक्तपेशी तुटल्यानंतर शरीरात बिलिरुबिन नावाचा पदार्थ तयार होतो. यकृताच्या विकारामुळे किंवा रक्ताच्या आजारामुळे यांचे प्रमाण वाढल्यास काळसर खडे तयार होतात. हे माहिती असणे गरजेचे आहे. तर काही कारणामुळे पित्ताशयाची पिशवी आकुंचन पावण्याचे प्रमाण कमी झाल्यास आतील पित्त घट्ट होऊन त्याचे खडे तयार होत असतात. हे लक्षात ठेवा. हे देखील पित्ताचे खडे होण्याला कारण ठरते. अतिवजन किंवा लठ्ठपणामुळे पित्ताच्या रसातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे देखील पित्ताशयामध्ये खडे होतात. तसेच खूप जलद गतीने किंवा क्रॅश डाएटमुळे वजन कमी केल्यास यकृत अतिरिक्त कोलेस्ट्रॉल सोडते, ज्यामुळे खडे तयार होत असतात किंवा होऊ शकतात. आणि पुढचं कारण आहारात फायबरचे प्रमाण कमी असेल आणि तेलकट, मसालेदार, साखरयुक्त, चरबीयुक्त पदार्थाचे अतिसेवन केल्यामुळे सुद्धा खडे तयार होतात. त्यामुळे फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात ठेवा आहारामध्ये आणि तेलकट, मसालेदार, गोड, चरबीयुक्त पदार्थ टाळा. वय आणि लिंग. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि महिलांमध्ये विशेषतः गरोदरपणात किंवा हार्मोनल औषधामुळे सुद्धा हे खडे होण्याची शक्यता अधिक असते. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि महिलांमध्ये विशेषतः गरोदरपणात किंवा हार्मोनल औषधामुळे हे खडे होण्याची शक्यता ही दाट असते. तेव्हा अनुवंशिकता हे देखील पित्ताशयामध्ये खडे होण्याचं कारण आहे. काय होतं बघा,
कुटुंबात कोणाला तरी पित्ताशयाचे खडे असतील, आधी झाले असतील, तर अनुवंशिकतेमुळे सुद्धा पुढच्या पिढीला खडे तयार होतात. पित्ताशयामध्ये खडे तयार होतात. आणि मधुमेह, रक्ताचे विकार, मधुमेह आणि रक्ताचे विकार जसे की सिकल सेल ॲनिमिया असलेल्या रुग्णांमध्ये देखील पित्ताशयाच्या पिशवीत पित्ताचे खडे होण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे. कारण एखादा आजार का होतो याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. एखादा आजार का होतो किंवा एखादे लक्षण का जाणवतं, अशी लक्षणे का जाणवतात आणि त्यावर हे माहीत झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर निदान करता येतं. त्यामुळं आजाराचं मूळ कारण शोधणं हे महत्त्वाचं असतं. पित्ताशयामध्ये खडे का होतात याचं मूळ कारण माहीत पडलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे. तेव्हा हे महत्त्वाचं आहे आणि मगच त्यावर निदान आपल्याला करता येईल. तेव्हा पित्ताशयामध्ये खडे का होतात, तर ही त्याची प्रमुख कारणे आहेत. तेव्हा याच्यावर उपाय काय करायचे आहेत हे मागील व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलेलं आहे. तेव्हा तो व्हिडिओ जरूर पहा. चॅनलला नवीन असाल तर प्रथम आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला, मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.